मुंबईमध्ये मॅनहोलमध्ये एक जण पडलेला आहे। साकीनाक्यातील खैराणी रोडवरील ही घटना आहे। अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झालेले आहे। मदत आणि बचाव कार्याला वेग आलाय। पाण्याच्या वेगात ही व्यक्ती वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। मुंबईतील मॅनहोलचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। साकीनाक्यातील खैराणी रोडवर ही घटना घडली आहे। मॅनहोलमध्ये एक जण पडलेला आहे। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि मदत आणि बचाव कार्याला वेग आलाय। पाण्याच्या वेगामध्ये ही व्यक्ती वाहून गेल्याची भीती देखील आता व्यक्त केली जाते। त्यामुळे मुंबईतील मॅनहोलचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या महापौर ज्यावेळेस पाहणी करत होत्या त्यावेळेस त्यांच्याच शेजारी असलेल्या एका मॅनहोलमध्ये पालिकेचा अधिकारी पडलेला होता आणि त्यानंतर मॅनहोलचा प्रश्न किती गंभीर आहे पुन्हा एकदा समोर आलेला होता। आणि आता ही साकीनाकामध्ये घडलेली घटना, साकीनाक्यातील खैराणी रोडवर ही घटना घडलेली आहे। एका उघड्या मॅनहोलमध्ये ही व्यक्ती पडलेली आहे आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये ही व्यक्ती वाहून गेल्याची भीती देखील व्यक्त केली जाते। अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालेला आहे। या संदर्भातली अधिकची माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर आपल्यासोबत आहेत। अमोल, एक व्यक्ती साकीनाक्यामध्ये मॅनहोलमध्ये पडलेली आहे आणि पाण्याच्या प्रवाहात ही व्यक्ती वाहून गेल्याची भीती आहे। अग्निशमन दलाकडून प्रयत्न केले जात आहेत त्या व्यक्तीला शोधण्याचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच मी आता या परिसरातच उभा आहे। या ठिकाणी एक व्यक्ती आहे, तो रस्त्याच्या कडेने चालत होता आणि अचानक त्याला तिकडच्या मॅनहोलचा अंदाज आला नाही आणि तो थेट या मॅनहोलमध्ये कोसळलेला आहे। ही थेट दृश्य आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय की पालिका प्रशासन असेल किंवा अग्निशमन दलाचे जवान आहेत ते या मॅनहोलमध्ये या इसमाचं आहे ते रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे। खरं तर या आधीचा एक मॅनहोल आहे, त्या ठिकाणी तो व्यक्ती होता, तो पडलेला होता आणि त्याच्यानंतर तो वाहत या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी या मॅनहोल पर्यंत पोहोचला होता आणि अचानक ज्या वेळेला जेव्हा घटना समोर आली त्यावेळेला मात्र त्यावेळेला अचानक हा जो व्यक्ती आहे तो मॅनहोलमध्ये पडताना काही व्यक्तींनी इकडल्या स्थानिकांनी पाहिलं होतं आणि या अग्निशमन दलाला याची माहिती दिलेली होती। त्यानंतर आता आपण पाहतो आहोत या इसमाचं आहे ते रेस्क्यू ऑपरेशन आहे त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। घटनास्थळी मोठी गर्दी झालेली आहे, पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आपल्याला माहित आहे की गेल्या अनेक दिवसांपासून तो मॅनहोलचा जो प्रश्न आहे तो उपस्थित केला जात होता, परंतु असं असताना देखील पालिका प्रशासनाकडून या उघड्या मॅनहोलच्या संदर्भात कुठलीही खबरदारी घेण्यात आली नव्हती आणि अखेर आता मुंबईमध्ये अशा प्रकारे मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सध्या या व्यक्तीला जे आहे या मॅनहोलमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न आहेत ते शक्तीचे प्रयत्न आहेत ते सुरू आहेत। खरं तर याआधी इथल्या ज्या प्रशासनाने याआधी देखील या ठिकाणी जे मॅनहोल्स उघडे आहेत या संदर्भात वेळोवेळी माहिती देण्यात आलेली होती स्थानिकांकडून, परंतु कुठल्याही प्रकारची खबरदारी न घेतल्यामुळे अखेर आजचा हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे। हा जो व्यक्ती आहे मॅनहोलमध्ये पडलेला आहे तो या मॅनहोलमध्ये आता दिसून आलेला आहे, त्याच्यामुळे अग्निशमन दल लवकरात लवकर या व्यक्तीला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत ते नागरिक देखील या ठिकाणी या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यासोबतच अग्निशमन दलाचे जवान आहेत ते या थेट या मॅनहोलमध्ये जे रस्ते आहेत त्या टाकून त्या माध्यमातून या मॅनहोलमधून या व्यक्तीला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमोल, या ठिकाणी हे जे मॅनहोल उघडं होतं त्याचं झाकण काढून ठेवण्यात आलेलं होतं, पाण्याचा निचरा होण्यासाठी हे मॅनहोल उघडं होतं की या ठिकाणी मॅनहोलवर झाकणच नव्हतं, अशी काही परिस्थिती समोर आलेली होती का? नक्कीच मुंबईमध्ये अशा अनेक ज्या आहेत स्टॉर्म वॉटर ड्रेनेज ज्या लाईन असतात त्या उघड्या अवस्थेत केलेल्या असतात, कारण की ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि पाणी साचतं तर या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून काही ठिकाणचे जे मॅनहोल्स आहेत ते काढले जात असतात। अमोल, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत किशोरी पेडणेकरजी जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीजी, साकीनाक्यामध्ये एक घटना घडलेली आहे। उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडलेला आहे, पाण्याच्या प्रवाहामध्ये तो कदाचित वाहूनही गेलेला असू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते। काही दिवसांपूर्वीच महापौरांच्या पाहणी दरम्यान एक पालिकेचा अधिकारी मॅनहोलमध्ये पडलेला होता, त्यावेळेस आम्ही सगळी खबरदारी घेऊ, ज्या मॅनहोलची झाकणं उघडी आहेत असं ती बंद केली जातील अशी आश्वासनं प्रशासनाने दिली। मात्र आजची परिस्थिती बघता किती गंभीर आहे हे सगळं? हॅलो किशोरीजी, साकीनाक्यामध्ये ही घटना घडलेली आहे उघड्या मॅनहोलमध्ये। रामपूरकर आपल्या जी चौकच्या परिसरामध्ये वाहून गेले होते आणि रामपूरकर वाहून गेल्यानंतर त्या संपूर्ण मॅनहोलवरती जाळ्या बसवणं
आणि त्या काही अंशाने जाळ्या बसल्या पण होत्या. परंतु गेल्या 4 वर्षात आणि आता चालू असलेलं ही जी काही प्रशासनाची हलगर्जीपणा आणि त्यांच्यावरती आरोप झालेलं सत्ताधारी आता काय ताळमेळ नाही ना, हाकनात मुंबईकरांचा जीव जातोय. जाळ्या बनवल्या गेल्या, जाळ्या बसवल्याही गेल्या होत्या, मग आता त्या जाळ्या गेल्या कुठे? किशोरजी, याच संदर्भामध्ये काही दिवसांपूर्वी जेव्हा आम्ही माजी उपमहापौरांशी संवाद साधलेला होता त्यावेळेस त्यांनी असं सांगितलेलं होतं की काही ठिकाणी जाळ्या लावलेल्या नाही आहेत, पण आता आम्ही कंत्राटदारांना सांगू आणि तेव्हा त्या जाळ्या लावून घेऊ. म्हणजे जी कामं पावसाळ्यापूर्वी व्हायला हवी होती ती प्रशासन अजून केलेली नाहीये. एप्रिल 31 मे 31 च्या आधी ह्या सगळ्या बसल्या पाहिजे होत्या. त्यांना तरी निसर्गाने 1 महिना अधिक दिला. मग कसल्या पाहण्या होतात तुमच्या? आणि आपल्या पावसाळ्यापूर्वीच्या ज्या मीटिंग्स असतात, सभागृहात असतात किंवा त्याच्यावर कुठेही सिरियस महापौर दिसत नाहीयेत. कुठल्याही गटनेत्यांमध्ये हे विषय येत नाहीयेत, चर्चेले जात नाहीयेत. कसं तुम्हाला मुंबईची माहिती कळणार आहे? सगळ्या गटनेत्यांना एकत्र घेऊन जर चाललं काय, तुम्हाला काय आनंद दिली आहे का मुंबई? किशोरजी, आपल्यासोबत भाजपचे नगरसेवक नवनाथ बन हे देखील जोडले गेलेले आहेत. नवनाथजी, साकी नाक्यामधली धक्कादायक आणि खरं तर संतापजनक घटना म्हणावी लागेल, कारण पावसाळ्यापूर्वी ही सगळी कामं पूर्ण होणं गरजेचं असतं. आज एका उघड्या मॅनहोलमध्ये व्यक्ती पडलेला आहे, त्याच्या जीविताला धोका आहे, तो व्यक्ती सापडत नाहीये. मग याची जबाबदारी घेणार कोण आहे? अतिशय गंभीर घटना आहे. स्वतः महापौरांनी आढावा घेतला होता आणि मॅनहोल सगळीकडचे बंद झाले पाहिजे यासाठी प्रशासनाला सूचना देखील दिल्या होत्या. तरी देखील अशा पद्धतीची गंभीर घटना घडत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, कोणालाही सोडलं जाणार नाही. चेंबूरमध्ये काल झाड पडल्यानंतर ज्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर लगेच आम्ही 2 अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं, त्यांना निलंबित केले. मग ताई असं आहे की तुम्ही प्रशासनामध्ये होता. ताई ऐका ना, ताई तुम्ही महापौर, ऐका ताई तुम्ही महापौर होता. ताई तुम्ही पण महापौर होतात. आपल्याला माहित आहे की प्रशासनाची जबाबदारी असते. ताई प्रशासनाची जबाबदारी नाही, मग कारवाई करायची का नाही? ज्यांनी चुकीचं काम केलं त्यांच्यावर मी नाहीच नाही म्हणत, त्यांच्यावर कारवाई केली. त्यापेक्षा आयुक्तांना विचारा ना. आयुक्तांना देखील ताई ऐका, आयुक्तांना विचारू, त्यांच्यावर कारवाई करू. आणि ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. स्वतः महापौरांनी आढावा घेतला होता, मॅनहोल उघड्यावर ठेवू नका, मॅनहोल उघडे ठेवू नका, या सूचना स्वतः आयुक्तांना दिल्या होत्या, अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. तरी देखील जर का कोणी हलगर्जीपणा करत असेल तर त्यांना सोडायचं का? त्यांच्यावर कारवाईच केली पाहिजे ताई. कारण तुम्ही देखील महापौर होतात, आपल्याला देखील माहिती आहे की काय कसं झालं हे सगळ्यांना याची कल्पना आहे. घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्यातनं एका व्यक्तीचं अशा प्रकारे बेपत्ता झाला असेल तर ते अतिशय गंभीर आहे. त्या संबंधित वॉर्ड अधिकारी असेल किंवा त्या SWMचा जो काही अधिकारी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, कोणालाही सोडलं जाणार नाही. आणि अशा पद्धतीच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी देखील खबरदारी करण्याच्या सूचना पुन्हा दिल्या जातील. नवनाथजी, तुम्ही असं म्हणताय की या सगळ्या कंत्राटदारांवर कारवाई व्हायला पाहिजे, नक्कीच व्हायला पाहिजे. पण महत्वाचा मुद्दा असा आहे ना की ज्यावेळेस महापौर पाहणी करतात त्यावेळेस त्यांच्या शेजारीच एका मॅनहोलमध्ये अधिकारी पडतो आणि त्यानंतर सांगितलं जातं की आता आम्ही कंत्राटदारांवर कारवाई करू. त्याला आता बरेच दिवस निघून गेलेले आहेत. त्यानंतर देखील जर मॅनहोल उघडे असतील तर ही कारवाई फक्त त्याला पुरेशी आहे का? अशा निष्क्रिय कंत्राटदारांना कंत्राट देणं गरजेचं आहे का? नाही, घटना अतिशय गंभीर आहे. या घटना गंभीर आहे त्याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाहीये. मॅनहोल उघडे राहताच कामा नये आणि पावसामध्ये तर मॅनहोल उघडे ठेवूच नये अशा सूचना याआधी दिल्यात. किशोरीताईंना देखील माहिती आहे की प्रशासनाला सांगितलं, सगळ्यांनी म्हणून सभागृहामध्ये याच्यावर चर्चा झाली होती. हे सगळं झालं असताना कोणीतरी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करतोय हे लक्षात येते. कारण हलगर्जीपणा केल्याशिवाय, निष्काळजीपणा केल्याशिवाय मॅनहोल उघडे राहणारच नाहीत. तर ते कुणी केलं याचा तपास केला जाईल. नक्कीच नवनाथजी, आपण अपेक्षा करूयात की लवकरात लवकर कारवाई या संदर्भात केली जाणार आहे. आपल्यासोबत उपमहापौर संजय घाडीजी जोडले गेलेले आहेत. संजयजी, तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वीच आपण बोललेलो होतो या संदर्भामध्ये. तुम्ही म्हणालेला होतात की मॅनहोलवरचे झाकण अनेक ठिकाणी लावलेले नाहीत आणि जे लावले जात नाहीत त्या कंत्राटांवर कारवाई केली जाईल, सोबतच मॅनहोलवरचे झाकण लावले जातील. आपलं बोलणं झाल्यानंतर मला त्याला वाटतं बरेच दिवस उलटून गेलेत, मात्र परिस्थिती जैसे तेच आहे. आज एका मॅनहोलमध्ये व्यक्ती पडलेला आहे. नाही, 100% अतिशय दुर्दैवी घटना आहे ही. मी आता 5 मिनिटांमध्ये त्या घटनास्थळावरती पोहोचतोय. मला मिळालेल्या माहितीनुसार एक प्रायव्हेट ठेकेदाराने हे मॅनहोलचं झाकण उघडं करून ठेवलं होतं, जे करायला नाही पाहिजे होतं.
आणि त्याच्यामध्ये एक मोबाईलवरती बोलता बोलताना एक इसम त्याच्यामध्ये पडला आणि तो बेपत्ता झालेला आहे. आणि हे खरं तर प्रशासनाची अत्यंत चुकीची एक हे आहे काम. मी याच्या अगोदरही आयुक्त मॅडमना पत्र दिलं होतं की जिथे तिथे कुठे आपण झाकणं लागलेली नसतील, संरक्षण झाड्या लागल्या नसतील तर आपण त्याची पाहणी करायला संबंधित अधिकाऱ्यांना सांगा. पावसाळ्यामध्ये कुठचंही मेनहोलचे झाकण उघडं राहता कामा नये. अशा प्रकारच्या सूचना आम्ही सगळ्यात दिलेल्या असताना हा कोणता ठेकेदार आहे ज्याने हा निष्काळजीपणाने किंवा हेतुपुरस्पर हा झाकण उघडं ठेवलंय का याचा देखील इथे आपल्याला माहिती घ्यावी लागेल. मी 1-2 मिनिटांमध्ये या घटनास्थळावरती जाऊन सगळी माहिती घेऊन प्रशासनाला या संबंधामध्ये जो कोण ठेकेदार आहे त्याच्यावरती मनुष्यवधाची कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. संजयजी, हा मुद्दा झाला मॅनहोलचा, पण सध्या मुंबईची अवस्था बघितली तर थोडी बिकटच झाली आहे. कारण पावसाळा सुरू आहे, काही ठिकाणी नाले तुंबतायत, झाडं पडतायत, अनेकांचे जीव जात आहेत, जी कामं पावसाळ्यापूर्वी होणं अपेक्षित आहे. मुंबईकरांची एवढीच अपेक्षा आहे की पावसाळ्यापूर्वी ही सगळी कामं व्हावी, मुंबईकर पावसाळ्यामध्ये अडकू नये. मात्र असं काहीच होत नाहीये. पावसाळ्यापूर्वी कामं का झालेली दिसत नाहीयेत? नाही, पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं आपण सगळी करून घेतली. झाडांच्या फांद्या कापण्याची आपण कामं आहेत ती देखील आपली करून घेतलेली आहेत. परंतु झाडं उन्मळून पडतायत याचं कारण देखील आपल्याला वैज्ञानिक दृष्ट्या शोधावं लागेल. महानगरपालिकेच्या प्रशासनाला याच्यावरती गांभीर्याने विचार करावा लागेल. कारण आपण जे काही आता रस्ते बनवतो त्या रस्त्याच्या बनवताना आपण रस्त्यालगतची जी झाडं आहेत त्यांच्या बुंद्याखाली आपण कॉन्क्रिटीकरण करतो, त्यांना पाणी जात नाही, त्यांना खाद्य जात नाहीये. या सगळ्या गोष्टी प्रशासनाने विचारात घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती उपाययोजना देखील केली पाहिजे. नक्की संजयजी, अपेक्षा करूयात की आता तरी या कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल आणि या सगळ्याला कोण जबाबदार आहे त्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई होईल. धन्यवाद, तुम्ही ही प्रतिक्रिया दिलीत आणि झी24 ताससोबत संवाद साधलेला आहे. साकीनाक्यामध्ये संतापजनक आणि धक्कादायक घटना घडलेली आहे. हे मॅनहोल उघडं होतं आणि या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडलेला आहे, त्याला शोधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालेलं आहे, त्याला शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ही व्यक्ती पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याची भीती देखील व्यक्त केली जाते. साकीनाक्यामधील खैरानी रोडवरील ही घटना आहे. अग्निशमन दल तत्काळ या ठिकाणी दाखल झालेलं आहे. काही वेळातच उपमहापौर देखील या ठिकाणी पोहोचतील आणि या व्यक्तीचा शोध घेतला जाणार आहे. हे दृश्य आपण पाहतोय, याच मॅनहोलमध्ये हा व्यक्ती पडलेला होता. या मॅनहोलचं झाकण उघडं होतं, त्यामुळे आता मुंबईतील मॅनहोलचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या महापौर ज्यावेळेस पाहणी करत होत्या, त्या पाहणी दरम्यान त्यांच्या शेजारीच उघड्या असलेल्या मॅनहोलमध्ये पालिकेचा अधिकारी पडलेला होता आणि आज ही पुन्हा एकदा घटना घडलेली आहे. एक सर्वसामान्य नागरिक या मॅनहोलमध्ये पडलेला आहे आणि तो पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याची भीती देखील व्यक्त केली जाते. तर सध्या मदत आणि बचाव कार्याला वेग आलेला आहे. या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आणि शोधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांच्याकडे जाऊयात. अमोल, साकीनाकामध्ये आता हे बचाव कार्य सुरू आहे. तिथल्या बचाव टीमला काही माहिती मिळालेली आहे का त्या व्यक्ती संदर्भात, किंवा काय सध्या त्या ठिकाणी सुरू आहे? नक्कीच, आता मी या घटनास्थळी उभा आहे. या ठिकाणी आता या व्यक्तीला आहे बाहेर काढण्याचे प्रयत्न आहेत ते सुरू आहेत. जो व्यक्ती त्या ठिकाणी येऊन मॅनहोल मधून खाली पडला आणि नंतर वाहत गेला पुढे, त्याला आता आयडेंटिफाय करण्यात आलेला आहे आणि सध्या अग्निशमन दलाचे जवान आहेत ते या मॅनहोलच्या ठिकाणी त्यांनी एक रेस्क्यू ऑपरेशन आहे ते सुरू केलेलं आहे. आपण थेट ही दृश्य पाहू शकतो. या ठिकाणी जे मॅनहोलचा जो परिसर आहे त्या ठिकाणी जे अग्निशमन दलाचे जवान आहेत त्यांनी कॉर्डन ऑफ केलेला आहे संपूर्ण जो परिसर आहे आणि त्या ठिकाणून या व्यक्तीला आता बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत. आतमध्ये रस्त्या टाकण्यात आलेले आहेत. तसेच एक अग्निशमन दलाचा जवान देखील या मॅनहोलमध्ये उतरलेला आहे आणि लवकरात लवकर या व्यक्तीला बाहेर काढण्यात आहे ते आता येणार आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता या व्यक्तीला वापसीपर्यंत आहे ते अग्निशमन दलाचे जवान आहेत ते पोहोचलेले आहेत आणि त्याला काही वेळातच या मॅनहोल मधून बाहेर काढतील. अमोल, सध्या तिथे पावसाची काय परिस्थिती आहे? कारण या सगळ्या बचाव कार्यामध्ये पावसामुळे देखील अडथळा निर्माण होऊ शकतोय. पावसाचा जोर तर मुंबई उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. आता देखील या ठिकाणी रिमझिम पाऊस पडतो आहे. परंतु ज्या मॅनहोल मध्ये हा व्यक्ती पडलेला आहे त्या ठिकाणचं पाणी हे आहे तो ओसरलेला आहे. त्याच्यामुळे काही वेळातच
या ज्या व्यक्तीला आहे ते मॅनहोल मधनं लवकरात लवकर सुरक्षित रिक्षा बाहेर काढण्याचं आव्हान आहे ते अग्निशमन दलासमोर आहे. आणि सध्या त्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून हे काम आहे ते युद्धपातळीवर केलं जातं. काही वेळातच जो इथून आहे आतमध्ये जो पडलेला आहे त्याला बाहेर काढलं जाईल. त्या ठिकाणी जर आपण पाहतो आहे पोलिसांकडनं देखील त्या ठिकाणी कुठलंही काम नव्हतं. तो मलनिसारण वाहिनीचं जे चेंबर आहे त्या चेंबरवरती लोखंडी झाकण असतं, त्याच्या आतमध्ये एक जाळे असते, हे सर्व होतं. परंतु त्या सन्मान हॉटेलच्या बाहेर हे जे चेंबर आहे या चेंबरचं झाकण कोणी काढलं आणि त्याच्यामध्ये अन्सारी नावाचा व्यक्ती कसा गेला. त्या ठिकाणी अन्सारी नावाचा व्यक्ती पडला आणि पुढच्या चेंबरमध्ये तो सापडलेला आहे. महानगरपालिका आहे, पोलीस आहे, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, शाखाप्रमुख आहेत, शोध मोहीम चालू झाली, सापडला अन्सारी नावाचा माणूस आहे. परंतु त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचं कुठलंही काम सुरू नसताना याचं झाकण कोणी खोललं हे शोध घ्यायचा नाही. पोलिसांना तशा सूचना दिलेल्या आहेत की अपघात आहे का घातपात आहे याच्याकडे पोलिसांनी लक्ष द्यावं. एकीकडे असे अपघात घडत आहेत, झाडांची पडझड होते, कुठे काम झालं नाही अशा प्रकारचं. मुंबई महानगरपालिकेची ती जिम्मेदारी होती की एप्रिल आणि मे मध्ये झाडाची छाटणी करणं, जे मोठे झाडं झालेले त्याच्या काही फांद्या जर धोकादायक असेल त्या छाटणी करणं हे मुंबई महानगरपालिकेचं काम होतं. परंतु निवडणूक आणि आचारसंहिता यामुळं कुठेतरी टेंडर उशिरा दिलं आणि ते एप्रिल मे मध्ये काम झालेलं नाही आहे. त्यामुळं अशा पद्धतीची ती परिस्थिती झालेली आहे. अधिकाऱ्यांवरती वचक नाही का यामध्ये असं दिसलं? नाही, अधिकाऱ्यांना वचक बोललं जाणार नाही आहे. अधिकाऱ्यांवरती जबरदस्त वचक आहे, तुम्ही पाहिलेले आहे, तुमच्या माध्यमातून तुम्ही दाखवलेले आहे. परंतु वस्तुस्थिती आहे की टेंडर उशिरा दिलं त्यामुळे अशा पद्धतीने हे झालेलं आहे. ठीक आहे रोज चला जा एक मिनिट.